चंद्रपुर एमआईडीसी परिसर में स्थित एक निजी कंपनी में कार्यरत कुछ ठेकेदारी कर्मचारियों ने आज एक पत्र परिषद लेकर उनके संघर्ष को काफ़ी वर्षों बाद सफलता मिली ऐसी जानकारी दी। तो आइए जानते हैं किस कंपनी को लेकर उन्होंने संघर्ष किया था इस खबर में। चंद्रपुर एमआईडीसी परिसर में स्थित मल्टी ऑर्गेनिक प्राइवेट कंपनी में कार्यरत कुछ कंत्राटी कामगारों ने आज एक पत्रकार परिषद ली। इस पत्र परिषद में उन्होंने कहा कि वे अपनी विभिन्न मांगों को लेकर पिछले अनेक वर्षों से संघर्ष कर रहे थे और उनके संघर्ष को देखते हुए उनकी मदद के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कामगार जिलाध्यक्ष अमन आंदेवार आए और उन्होंने उनकी समस्याओं का निराकरण किया और उनके इस प्रयास से ही आज उन्हें सफलता मिली है। तो आइए सुनते हैं इस पत्र परिषद में उन्होंने क्या कहा। जय महाराष्ट्र। माझं नाव संतोष सीताराम मडावी। मी मल्टी ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मागील 6 वर्षापासून कंत्राटदार पद्धतीने कार्यरत आहे। पण त्या कंपनीमध्ये अद्याप आम्हाला कंपनीकडून काम करत आहोत या गोष्टीचा आम्हाला पुरावा नव्हता आणि पगार पण आम्हाला बरोबर वेळेवर मिळत नव्हता। 15 तारखेला 20 तारखेला या पद्धतीने पेमेंट होत होता। पीएफ कटौती होत होती पण त्याची आम्हाला पावती सुद्धा मिळत नव्हती किंवा मेडिकल सुविधा बरोबर नव्हती। जीआर नुसार पेमेंट सुद्धा आम्हाला मिळत नव्हता। या सगळ्या गोष्टींना आम्ही त्रस्त होऊन कंत्राटदार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या विरुद्ध ह्या सगळ्या मागण्यासाठी आम्ही आंदोलनाला सुरुवात केली। पण या आंदोलनाला जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कंपनी व्यवस्थापनाला सूचना द्यावी लागते म्हणून। त्याकरता कंपनी व्यवस्थापनाने आमच्यावर केस केली होती। त्याच्यानंतर आम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहिले। मनसे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमनभाऊ अंदेवार, त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी जुळलो, त्यांची भेट घेतली आणि आम्ही आपल्या समस्या त्यांना सांगितल्या। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्यांनी प्रत्येक ठिकाणी निवेदन दिले आणि त्याच्यानंतर त्यांनी या लढाईला आपल्या हाती आपल्या मार्गदर्शनातून या आंदोलनाला सुरुवात केली आणि मोलाचं योगदान देऊन या लढाईला आम्हाला त्यांनी विजय मिळवून दिला। त्यामुळे आम्ही सर्व कामगार अमनभाऊ अंदेवार यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो। CTV के लिए बाबूरी आरकर की रिपोर्ट।